आज मी गाजराचा हलवा बनवत आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथं मी 1.5 किलो गाजरं घेतल्यात। 2 किलो होते तर मी 3 काढून ठेवल्यात बारीक साईजचे। आता ह्याला आलू छिलायच्यानं छिलून घेत आहे। 1.5 किलो गाजरामधून आता आपण काय हे मोठं मोठं दिसते गाजराचं ते पांढरं काढून ठेवायचं आहे। मी दाखवते नंतर। आता इथं सारे छिलून घेतल्यात आणि मागलं मोहरलं काढून घेतले। हे पहा, आपले गाजर तयार आहेत खिसण्यासाठी। तुम्ही चॉपरमध्ये चॉप करू शकता, नाहीतर खिसणीने खिसू शकता। हे जास्त लांब आहेत म्हणून मी ह्याला 2 तुकड्यामध्ये केले। तर आता इथं खिसून घेते। अशीच आपल्याला सारे गाजर खिसून घ्यायचं आहे। हे पहा, आणि आपला सारं खिसून घेतले त्यानंतर हे बघा, लाल बुंद आपला खिस झालेला आहे। हे एकसारखा खिस लाल झाला ह्याच्यामुळं की हे बघा, हे मी असलं पांढरं सारं काढून ठेवलंय मोठं मोठं जे दिसते गाजरामध्ये ते, त्याच्यामुळं आपला खिस असा दिसतोय। हे 2 दिवसाची साय आहे आणि अर्धा लिटर दूध आहे। अर्धा लिटरपेक्षा जास्तच आहे। हे काजू आणि बदामचे तुकडे केल्यात, इलायची पावडर आणि हे साखर तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि तूपही आवडीप्रमाणे घाला। आता इथं साहित्य आपलं बघून झालेलं आहे। आता एक कढई गरम झाल्याच्या नंतर त्याच्यात तूप टाकून घेऊया। आता हे वितळल्याच्या नंतर इथं आपले ड्रायफ्रूट टाकून घेऊया ह्याच्यात। तूप वितळलेलं आहे। आता इथं मीडियम गॅसवर आपल्याला ड्रायफ्रूट परतून घ्यायचे आहेत। 2-3 मिनिट ह्याला मी असंच परतत राहणार आहे। मीडियम गॅस केलेला आहे। आता इथं आपले ड्रायफ्रूट परतून झालेले आहेत। इथं गाजराचा खिस टाकून घेत आहे मी। आता हे सारा खिस टाकून ह्याला परतून घ्यायचं तुपात। हे पहा, थोडंसं परतल्याच्या नंतर हे आणखी कमी होतंय। आता असंच मी 8 ते 10 मिनिट असंच परतून घेणार आहे तुपात, दूध टाकणार नाही इथं। तुपात परतल्यानंतर हे लवकर सॉफ्ट होतंय आणि शिजायला लवकर मदत होते। दूध लगेच टाकायचं नाही कधीही, 8 ते 10 मिनिट परतत राहायचं ह्याला, त्याच्यानंतरच दूध टाकणार आहे मी। आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे हे। हेच प्रोसेस आहे की ह्याला तुपात चांगलं परतून घेतलं तर लवकरच गाजराचा हलवा बनतोय। हे बघा, खाली तूपही जास्त दिसत नाही आणि परतून सतत घ्यायचं म्हणजे ते करपतही नाही खाली। आता हे 10 मिनिट झालेलं आहे। मी असंच तुपात परतून घेतले। आता हे दूध टाकून घेत आहे। दूध टाकायचं आहे साई सगट। कालची साय आहे आणि आजची साय आहे। ही 1 लिटरवरली साय मी जमा करून ठेवलेली आहे। हे बघा, ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं। दोन 3 मिनिट ह्याला मिक्स करून घेत आहे इथं दुधासोबत। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात झाकण झाकून 5 ते 6 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता झाकण झाकून ह्याला ठेवून दिले मी 6 मिनिट ठेवायचं आहे। 6 मिनिटाच्या नंतर ह्याला काढून घ्यायचं झाकण आणि मिक्स करायचं। असंच आपल्याला हे दूध आटवायचं आहे। इथं मनुके टाकलेले आहेत मी, बारक्या वाटीनं 1 वाटी मनुके टाकल्यात आणि ह्याला असंच मिक्स करून घ्यायचं। आणि दूध थोडंसं कमी झाल्याच्या नंतर मी इथं 1 वाटी काढून ठेवणार आहे बिगर साखरेचा। हे बघा, साखरचा आता इथं टाकून घेत आहे मी। 2 चम्मच कमी केली ह्याच्यातली साखर, क्योंकि मी 1 वाटी गाजराचा खिस काढून ठेवलेला आहे इथं दूध आटत आल्याच्या नंतर। आणि नंतर मग साखर टाकून घेतली। ज्याला गोड खायचं नाही तिथं काढून ठेवू शकता तुम्ही। एका माणसाचा काढून ठेवलेला आहे इथं बिगर साखरेचा आणि साखर टाकून आता ह्याला असंच आटवून घ्यायचं आहे। पूर्ण दूध आटवून घ्यायचं आहे। आता थोडंसं साईडला उघडं ठेवून मी असंच मिक्स करत राहणार आहे आणि दूध आटवून घेणार आहे। 2 मिनिटाच्या नंतर झाकण झाकून ह्याला असंच मी हलवून घेऊन आता हे आटवून घेते दूध। हे पहा, आता
आपलं दूध चांगलं आटलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते. 40 मिनिट झाला आपल्याला गाजराचा हलवा बनवत आहे आपण. 40 मिनिटात तयार झालेला आहे. हे इलायची पावडर टाकत आहे मी. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा जास्त तूप झालं नाही आणि दुसरं मी तूप टाकलेलं नाही इथं. जर तुम्हाला आवडत असलं तर 2-3 चम्मच इथं तूप टाकू शकता गरम करून. आणि आता इथं प्लेटेची तयारी करूया. हे पहा कसा झालाय गाजराचा हलवा आपणाला कळतोय इथंच. खूपच छान बनलेला आहे. व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ.